नमस्कार मंडळी, मी सायली सावंत शेट्टे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलला। आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणेच मी रोज नवीन ब्लॉग करणार आहे त्या कलरच्या म्हणजे साड्या। रोज जो कलर आहे म्हणजे आज पांढरा कलर आहे तर मी आज पांढऱ्या कलरची साडी नेसणार आहे। आणि मी ह्या कलरची साडी बऱ्याच टायमापासून शोधत होते पण मला मिळत नव्हती, जशी पाहिजे तशी मिळत नव्हती। बऱ्याच साड्या होत्या पण आणि मी त्या दिवशी मग गेले दादरला, जसं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळं बघितलंच असेल की ही साडी मी खास आजच्यासाठी स्पेशल घेतली आहे। तर ही आता नेसणार आहे मी, तर बघू नेसून कशी वाटते। सगळी साडी नेसून झालेली आहे, तर बघू याच्या इयरिंग्स हे कसे दिसत आहेत। चांगले तर दिसत आहेत। हे असं रॅन्डम मला त्या दिवशी दिसलं आणि मी ते घेतलं, म्हणजे ह्याच्यावर खूप छान दिसतंय ना। आता थोडंफार काहीतरी करते। हे मी कधीच नाही लावत, म्हणजे माझ्या मैत्रिणीने दिलं आहे। हे काय बरं फुक्सटेलचं काहीतरी सनस्क्रीन आहे, हे मी कधी लावत नाही, तिने दिलं आहे। म्हणजे केव्हा जेव्हा आठवतं तेव्हाच लावते, असं पटकन असं की हे लावायचंच आहे असं ठरवून वगैरे माझं असं काय नसतं। तर आता हे मला दिसलं आहे तर थोडंसं लावते। मला वर्षाने दिलेलं, बोललेली की रोज रोज थोडंसं लावायचं, घरात असो किंवा कुठे बाहेर जात असो सनस्क्रीन लावायचं। तर तिच्यासाठी म्हणून मी सुरुवात केलेली आहे लावायला। तिने तर देऊन मला एप्रिल बड्डेला दिलेलं तिने मला। त्याच्यानंतर मी जेव्हा मला आठवतं, जेव्हा ते दिसतं तेव्हाच मी ते लावते। सॉरी वर्षा। तसं काही वेगळं तर नाही करणार आहे, पण त्याच्यावर आपली नेहमीची ही बचपनपासूनची मी वापरते ती मी फेअर अँड लवली लावते। मला खूप जणांनी सांगितलं की फेअर अँड लवली नको लावू, पण मला ना आता ती मी माझ्या मते मी एक 9वी 10वीत असतानापासून मी फेअर अँड लवली वापरते। म्हणजे तेव्हा तर मी कंटिन्यू नाही लावायची, केव्हा लावायची, पण त्याच्यानंतर कॉलेजला वगैरे म्हणजे सुरू झाली म्हणून मी म्हणते की बचपनचे तर मी ही फेअर अँड लवली तर माझ्या सुटतच नाही। मला खूप जणांनी सांगितलं की सोड, तर फेअर अँड लवलीचं नाव पण आता ग्लो अँड लवली झालं। माझ्या तोंडून काय फेअर अँड लवली जात नाही, पण झालेलं आहे। खूप उशीर झाला मला, एवढ्यात मी निघते ऑफिसला जायला आणि मी अजून निघालेली नाही। मला टेन्शन आलं, एवढी साडी नेसून मी ट्रेनमधून जाणार कशी आहे बापरे। पण मला एक माहिती आहे, इच्छा तिथे शक्ती। ही झाली आहे मी फायनल रेडी। वाटतंय गळती मला समजत नाही आहे। लाल टिकली तर मी पहिल्यांदा लावते तर मला ना थोडंसं वेगळा फील येतं, असं तर बोलू नाही शकत मी, पण मला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं। पण ठीक आहे, मला असं वाटतं की मी चांगली दिसते, मला माहीत नाही बाकीचे काय बोलते। आणि ऑफिसमध्ये गेल्यावर तर बापरे काय होणार, काय उपयोग साडी नेसून येऊन। हां एवढा इथंच काम आला या ट्रेनमध्येच, आणि ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे, कसं जाणार ऑफिसला। ठाण्याला साडी नेसून उतरणं म्हणजे इज नॉट पॉसिबल, म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट आहे। ही साडी नेसून मी आले आणि कशी तरी उतरली आहे, चढली आहे। आता बघू नेक्स्ट ट्रेनचं काय होतंय। घरून निघताना अजिबात पाऊस नव्हता। आता ऐरोलीला पोहोचले तर बरोबर ऐरोलीला पोहोचल्यानंतर पाऊस सुरू झालाय। जिथे माझं चालणं सुरू होतं तिथे हा पाऊस सुरू झालाय। आता अशी साडी घेऊन हा ब्रिज कसा चढणार आहे आणि कशी मी चालत जाणार आहे मला नाही माहिती। म्हणजे ती बॅग घ्या, मग ती छत्री पकडा। तर ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर फर्स्ट तर हे असते की लंच ब्रेक कधी होतोय, आणि आता तो झालेला आहे, लंच ब्रेक झालेला आहे। आणि आता तिथे मी येऊन विचारते काव्या मी कशी दिसते। देवी मा माझ्यासाठी तू एकदम असं सकाळी आपण पाया पडायला जातो तर मी नाही गेली आज, कारण ऑफिसला आपल्याला यायचं आहे। सो मी तुझे दर्शन घेतले, एकदम मनापासून पाया पडले, म्हणजे एकदम सुंदरताची मुहूर्त असते ना तसं। त्या दिवशी आम्ही तुझी बोलत होतो, त्याच्यामध्ये सौरभ बोलला की 5 क्वालिटीज काय पाहिजे बायकोमध्ये। आम्ही मी आणि बघत होतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला बायको गोड दिसली पाहिजे। तर मग गोड म्हणजे तू असं म्हणजे म्हणतात ना गोड कोण आहे, तर असं आम्हाला की सायली इतकी सुंदर दिसते, इतकी छान रेडी यार मी काव्या थँक्यू। दाखवायचं असेल ना तो आपण दाखवू, नक्कीच दाखवू, बट फोटो काढायला सांगितलेत मी काव्याला। बरं ठीक आहे चल, काव्याने मस्त साईड घेतलेली आहे। हिंदीमध्ये करण्यात आली, मतलब
भी जैसे ही आई तो मुझे बस ऐसा लग रहा था कि एक त्रिशूल चाहिए इसके हाथ में। मतलब त्रिशूल मुझे मिसिंग लगा, और मैं अभी त्रिशूल इसको खरीद कर दूंगी और वही लेके तो घर जाना पडेगा। पूरा गेटअप चाहिए भाई, पूरा सगळा का सगळा गेटअप पाहिजे मला, सगळा का सगळा गेटअप पाहिजे लीला। आणि मला त्रिशूल आणून देणार आहे, म्हणजे ती असं म्हणते की मी देवी मा दिसते अशी त्रिशूल वगैरे हातात घेऊन। चालेल, मला आणून दे फक्त। फोटो काढायचेत माझे, मला व्हिडिओ पण काढायची होती, म्हणजे एखादी अशी काहीतरी साडी नेसली आहे वगैरे तर। पण हा पाऊस आहे ना, हा नाही काढू देणार काय फोटोज आणि व्हिडिओज। थँक्यू दीदी। शीरे कितनी गंदी एक्टिंग सृष्टि ने तो चालू किया, वो ये कैसे कर रहे हैं? हम तो एक्टिंग कर रहे हैं भाई। पैसे काट लो भाई मेरे एक्टिंग के। ऐसे कर सृष्टि, ऐसे कर अन्य साड़ी, ऐसे कर भाई, और ये पूरा अच्छे से आना चाहिए, ऐसे ऐसे। तर असा होता हा आजचा दिवस। साडीमध्ये थोडंसं अवघड गेलं, कारण जातानाही पाऊस मिळाला, आता येतानाही पाऊस मिळाला, पण चलताय। साडी नेसायला तर मला नेहमीच आवडते। चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तवसर देवा काळजी।